हाय गाइज एंड वेलकम बैक टू अवर ग्रुप सर्वमंगल ग्रुप ऑल्सो ऑन वर्ल्ड ऑफ नेहा चॅनल. आज एक मुलाखत विथ नेहामध्ये आज एक खास स्पेशल गेस्ट माझ्याबरोबर असणार आहेत आणि त्या गेस्टचं नाव आहे भाग्यश्री शिंदे. सो आज मी आलेली आहे भाग्यश्रीच्या घरी आणि आपण तिच्याकडून खूप साऱ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. जसं की लॉ ऑफ अट्रॅक्शन काय असतं, बऱ्याच साऱ्या आयुष्यात आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स असतात तर ते कसे सॉल्व्ह करायचे, त्याचे काय सोल्युशन्स असतात. तर आपण भेटूयात भाग्यश्रीला आणि तिच्याकडूनच जाणून घेऊयात पुढची माहिती. सो स्टे ट्यून विथ द व्हिडिओ. ग्रुप आज आहे एक मुलाखतचा लाईव्ह सेशन आणि आज माझ्याबरोबर असणार आहे आपली सर्वमंगलची मेंबर जिचं नाव आहे भाग्यश्री शिंदे. सो हाय भाग्यश्री. हॅलो एव्हरीवन. तर आज आपण भाग्यश्री बरोबर खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत आणि आज तुम्हाला खूप सगळ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत जे की तुम्हाला तुमच्या डेली लाईफमध्ये खूप उपयोगी पडणार आहेत. तर भाग्यश्री बेसिकली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची कोच आणि ती खूप सगळ्या आपल्या लाईफशी निगडीत असलेल्या प्रॉब्लेम्सवरती डील करत असते, खूप काही गोष्टी शिकवत असते. तर सर्वमंगलची मेंबर आहे ती आणि आज आपण तिचं आपल्या प्लॅटफॉर्मवरती खूप स्वागत करूयात. आणि भाग्यश्री आता तुझ्या इंट्रोडक्शनपासून सुरुवात करूयात. तर तू आपल्या व्ह्युअर्सना सांग की तू बेसिकली काय शिकली आहेस आणि कशी या फील्डमध्ये आली आहेस. हॅलो एव्हरीवन. सो माझं नाव भाग्यश्री शिंदे. मी बेसिकली सिव्हिल इंजिनियर आहे. सो माझं एज्युकेशन जे आहे ते टोटली डिफरंट आहे आणि जे मी शिकवते लोकांना. सो सिव्हिल इंजिनिअरिंग मी बरेच वर्ष केलं. आय डन जॉब अँड ऑल. अँड लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे मला खूप आधीपासूनच ज्यावेळेला स्कूल डेजमध्ये हे ज्यावेळेला लक्षात आलेलं की इंडियामध्ये आलं आणि त्यावेळेला असं लॉ ऑफ अट्रॅक्शन कुठला ते लॉ हे जो यूज करून आपण पाहिजे ते मिळू शकतो, तर ह्याच्याशी मी खूप अट्रॅक्ट होते ह्या लॉशी. आणि इव्हेंच्युअली विथ टाईम मी तो शिकले फॉर माय सेल्फ टू इम्प्रूव्ह माय सेल्फ. बिकॉज म्हणजे लहानपणापासून सगळ्या गोष्टी माझ्याकडे नेहमी असायच्या, बट तुमच्याकडे सगळ्या गोष्टी असल्या तरी तुम्हाला स्वतः पण खूप साऱ्या गोष्टी मिळवायच्या असतात. खूप साऱ्या म्हणजे गोष्टी असल्या तरी एक हॅपीनेस हवा असतो. तर डेफिनेटली मला स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी या लॉनं खूप हेल्प केलं आणि स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी मी हा लॉ शिकले आणि इव्हेंच्युअली इट स्टार्टेड विथ कोचिंग अदर्स. तर आता 1 वर्ष पूर्ण झालंय तुला, जसं तू ॲनिव्हर्सरी मंथ सेलिब्रेट करतेस, म्हणजे सर्वमंगलची आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनची ॲनिव्हर्सरी एकाच मंथमध्ये आहे. तर 1 वर्षाची खूप मोठी जर्नी आहे. म्हणजे मी पण ते फील करते आणि तू पण ते फील करतेस. तर इथंपर्यंत पोहोचण्यासाठी खूप हर्डल्स असतात, भरपूर काही फेस करावं लागतं. तर तुझं फील्ड आहे ते एकदम वेगळं आहे. म्हणजे युजली जे लोक करतात किंवा जे क्लास लावून शिकतात आणि मग पैसे मिळवतात, तसं तुझं काही नाही आहे. तुझं आहे की लोकांच्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन देणं किंवा ते त्यांना हेल्प करणं. तर काय काय शिकवतेस तू ह्या कोर्समध्ये? म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जे कोर्स आहेत ते पहिल्यांदा सांग आणि मग काय काय लोक शिकतात. ओके. सो हे म्हणजे 1 वर्ष सरप्रायझिंगली म्हणजे करोना होता, बट बरेच साऱ्या गोष्टी चेंज झाल्या आणि 1 वर्ष खूप छान गेलं. खूप साऱ्या स्टुडंट्सशी मला भेटायला मिळालं. मी तुझ्याशी भेटले ज्यावेळेला मी पुण्यावरून इकडे शिफ्ट झाले. अँड खूप साऱ्या गोष्टी झाल्या. लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला प्रत्येक लाईफच्या एरियामध्ये त्याचा उपयोग होतो. तो तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवायला खूप हेल्प करतो. आणि आजपर्यंत लोकांना हे माहितीच नाही आहे की ते म्हणतात की फक्त जन्माला आलो आणि आयुष्य घालवायचं आणि निघून जायचं आहे. बट तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी क्रिएट करू शकता. वी ऑलवेज थिंक की टाईमनुसार होत राहतील, बट टाईमच्या आधी पण गोष्टी तुम्ही घडून आणू शकता आणि ते तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनने यूज करू शकता. सो 1 वर्षामध्ये बऱ्याच साऱ्या स्टुडंट्सनी त्यांचे डिझायर मॅनिफेस्ट केले. बरेच सारे वर्कशॉप्स आले. आय स्टार्टेड विथ 5 days वर्कशॉप. देन मग 360 डिग्री लाईफ चेंजिंग वर्कशॉप आलं, ज्याच्यामध्ये मी लोकांना ड्रीम्स कसे मॅनिफेस्ट करायचे ते शिकवायला लागले. मनी अट्रॅक्शनचं वर्कशॉप आलं, ज्याच्यामध्ये मनी अट्रॅक्ट कशी करायची, जर तुम्हाला बिझनेस तुमचा वाढवायचा असेल तर ते कसं करायचं ते आलं. त्याच्यानंतर वी हॅव सेल्फ लव्ह वर्कशॉप, ज्याच्यामध्ये आत्ता ते लॉन्च झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये बरेच सारे गायडेड मेडिटेशन्स आहेत आणि बऱ्याच साऱ्या लेडीजना ते खूप आवडलं. इट्स नॉट जनरल ओरिएंटेड, असं काही जनरलशी काय हे नाही आहे की बाबा तुमचं जेंडर मेल आहे फिमेल आहे आणि तुम्ही ते करावं. कोणीही करू शकतं. बट खूप छान म्हणजे वेगवेगळे वर्कशॉप्स आहेत तुमच्या प्रत्येक एरियाला कव्हर करण्यासाठी. ज्यावेळेला माझ्याकडे स्टुडंट्स येतात आणि ते म्हणतात माझा हा इश्यू आहे किंवा हा एरिया मला कव्हर करायचा आहे, तर त्याच्यानुसार मी त्यांना नेहमी सजेस्ट करते की मनी आहे तर यू शुड डू मनी अट्रॅक्शन. जर तुम्हाला हॅपीनेस हवा आहे, पीसफुलनेस हवा आहे स्वतःमध्ये, तर सेल्फ लवचं वर्कशॉप करा. आणि जर तुम्हाला डिझायर्स मॅनिफेस्ट कसे करायचे ते शिकायचं असेल तर 360 डिग्री लाईफ चेंजिंग वर्कशॉप करा.
आणि तुम्ही पाहिजे असेल तर 2 मंथ्स पूर्ण शिकू शकता ज्याच्यामध्ये फक्त ह्याच्यासाठी तुम्हाला तेवढं डेडिकेशन देणं हे गरजेचं आहे. आणि जसं भाग्यश्रीने आता सांगितलं की सेल्फ लव्हचा जो वर्कशॉप तिने आत्ताच लॉन्च केलाय, सगळ्यात पहिली गोष्ट मी कायम ऑलवेज सांगत असते की तुम्ही स्वतःवर जोपर्यंत प्रेम करत नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही आणि नाही तुम्ही स्वतःसाठी काही कमवू शकता. आपल्याला खूप अपेक्षा असतात, म्हणजे शेजाऱ्यांनी केले म्हणून मला करायचं, ही आपली खूप मोठी अपेक्षा असते की त्याने फोन घेतला मला घ्यायचा, त्याने कम्प्युटर घेतला मला घ्यायचा. बट तुमच्यातली काय जी डिझायर आहे ना की जी स्वतःची तुमची आहे आणि तुम्हाला ती पूर्ण करायची, तर ती जेव्हा तुम्ही मॅनिफेस्ट कराल ना त्यावेळेस मिळणारा आनंद म्हणजे तो त्याची तुलनाच कशाशी होऊ शकत नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या मी हिच्याचकडून शिकलेली आहे की अगदी आपण थँक्यू असंच म्हणून जातो की हां थँक्यू तू हे केलंस थँक्यू, पण तेच थँक्यू जर तुम्ही खूप मनापासून म्हणत असाल समोरच्या व्यक्तीला तर ती गोष्ट रिपीटेडली तुमच्या आयुष्यामध्ये येत राहते. तर ही खूप छोटी छोटी गोष्टी आहेत ज्या भाग्यश्री तिच्या प्रत्येक वर्कशॉपमध्ये शिकवते. आणि जसं तिने आता सांगितलं तुम्हाला की वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात, लाईक सगळ्या 360 चेंजिंग हवं असेल तर करू शकता, पैसे हवे असतील तर करू शकता. आणि हे जे ती सांगते ते नुसतं नाही आहे, लाईक ती म्हणते म्हणून नाही आहे, पण ॲक्च्युअलमध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तेवढे मनी अट्रॅक्ट करू शकता. आणि हे मी एवढ्या ठामपणे सांगते कारण मी ते करते आणि मी ते केलं आहे. मी दर महिन्याला म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला मला 10,000 मिळवायचे आहेत, मग आता 10वरून मी 50वर गेले, आता 50वरून मी 1,00,000वर जाणार आहे. हे दर महिन्याला मी वाढवते का तर मला आता खात्री आहे की मी ते करू शकते आणि हे सगळं ती शिकवते. सो आता लोक तुझ्याकडे येत असतील, बऱ्याच प्रकारची लोक असतात आणि त्यांच्या खाजगी प्रायव्हेट गोष्टी तुला ते शेअर करत असतात. मग त्या मॅनिफेस्ट झाल्यानंतर काय फिलिंग असेल म्हणजे तुझी ॲज अ टीचर आणि त्यांची पण की हे वर्क होत आहे? ॲक्च्युली माझ्या फर्मचं नावच एक्सपिरियन्स द मॅजिक असं ठेवलेलं आहे मी. सर लॉ ऑफ अट्रॅक्शन कुठलं मॅजिक नाही आहे, हे फिजिक्स आहे. फोर्सेस असतात त्यांच्यावरती हे काम करतं. बट जर ज्यावेळेला तुम्ही ती गोष्ट लिहिलेली असती आणि ती तुम्ही बघता तुमच्या डोळ्यासमोर की ही आहे, त्यावेळेला ते मॅजिक एक्सपिरियन्स करायला मिळतं की हे होऊ शकतं. आणि दॅट्स वाय आय कॉल इट ॲज अ मॅजिक. म्हणजे स्टुडंट्स लिहितात आणि ते म्हणतात अरे मी लिहिलंय आणि ते झालं, म्हणजे मला जॉब हवा होता आणि ते झालं. काहीही बॉदर करत नाही की तुमच्या सराउंडिंगमध्ये काय चाललेलं आहे, करोना आहे किंवा रिसेशन चालू आहे. बट तुम्हाला जर ती गोष्ट खरोखर तुम्हाला हवी असेल, जसं की नेहा बोलली की मी दरवेळेला सांगते की त्या गोष्टी तुम्हाला हव्या असणं जरुरी आहेत, ना की दुसऱ्या कोणाला. तुमच्या फॅमिलीजमध्ये, तुमच्या फ्रेंड्समध्ये कम्पेअर करून किंवा त्यांचे डिस्कशन्स ऐकून जर तुम्ही म्हटला की मला हे हवं आहे, तर डेफिनेटली तुम्हाला ती गोष्ट मिळत नाही. बट जर तुम्ही स्वतः ठरवली तर तुम्हाला ती गोष्ट मिळते. आणि त्यावेळेला तो म्हणजे स्टुडंट्स माझ्याकडे येतात ते एवढे खुश होतात आणि त्यांचे डिझायर मॅनिफेस्ट झाल्यावर ॲक्च्युली मी खूप खुश होते की ते तो हॅपीनेस एक्सपिरियन्स करू शकतात. कारण की हॅपीनेसला व्हॅल्यू नाही आहे, म्हणजे ती तुम्ही व्हॅल्यू कधीच मेजर नाही करू शकत. इट्स म्हणजे त्याची व्हॅल्यू कधीच आपण मेजर पण नाही करू शकणार. आणि कुठलाच हॅपीनेस कमी किंवा जास्त नसतो. इफ आय आस्क यू की कुठला हॅपीएस्ट मोमेंट होता तुम्ही लाईफमध्ये, तर त्या मोमेंटचा हॅपीनेस किती आहे मेजर करा आणि आत्ताचा हॅपीनेस किती आहे मेजर करा. इट्स इम्पॉसिबल टू मेजर. सो ते खूप खुश होतात आणि त्यामुळे मी पण खूप खुश होते की त्यांचे डिझायर मॅनिफेस्ट होतात. ते त्यांच्यावर बिलीव्ह करायला स्टार्ट केलं. त्यांनी स्वतःमध्ये एक पॉझिटिव्हिटी आणलेली आहे, एक बिलीव्ह त्यांचा क्रिएट होतोय, कॉन्फिडन्स क्रिएट होतोय. त्याच्यापेक्षा जास्त काय हवंय. आणि आत्ताच्या या सगळ्या सिच्युएशनमध्ये मग कोरोना असेल, पेंडामिक असेल, सगळे इतके डिप्रेशनमध्ये आहेत, निगेटिव्हिटीमध्ये आहेत, तर ऑलवेज म्हणजे सर्वमंगल थ्रू वेगळ्या वेगळ्या गोष्टीतून आपण पॉझिटिव्हिटी देण्याचा प्रयत्न करतो आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन त्याच्यासाठी खूप सारे हेल्प करतं. तर ह्याच्यामध्ये तू असे पण लोक बघितले असतील ना की जे खरंच डिप्रेस आहेत किंवा म्हणजे आपल्या नाही पण शेजाऱ्यांच्या किंवा आपल्या फॅमिलीत कोणाला तरी काहीतरी झालं की आपल्याला धसका बसतो, तर मग त्यातनं बाहेर येण्यासाठी कसं मदत करतो लॉ? बरेच सारे स्टुडंट्स मला ह्याच्यासाठी कनेक्ट करतात की घरामध्ये असं झालेलं आहे किंवा खूप साऱ्या न्यूज येतात आणि मी काय करू. तर फर्स्ट मी त्यांना सांगते की न्यूज ही न्यूज म्हणून बघा. ती एखादी बाबा न्यूज आहे आणि ती इन्फॉर्मेशन आपल्याला कोणीतरी देते की काही चालू आहे. सी, जर तुम्ही न्यूजमध्ये बघितलं तर युजली पण बऱ्याच साऱ्या गोष्टी ह्या निगेटिव्ह दाखवतात, पॉझिटिव्ह खूप कमी दाखवतात. सो त्या गोष्टीला एक फक्त इन्फॉर्मेशन म्हणून तुम्ही जर सोडून दिलं आणि तुमच्या रेग्युलर डे टू डे ॲक्टिव्हिटीजकडे लक्ष दिलं तर तो इम्पॅक्ट तुमच्या लाईफमधला कमी होणार आहे. तुम्ही जर त्याला इमोशनली कनेक्ट करून बसला तर डेफिनेटली तुम्ही त्याला अट्रॅक्ट करणार आहे. जसं तुम्ही त्या न्यूजला बघायचं म्हणजे इन्फॉर्मेशन म्हणून बघितलं, दिवसातून एकदा बघितलं, दिवसभर न्यूजमध्ये करोनाचे रुग्ण किती झालेले आहेत हे बघितल्यानं तुम्हाला ते टेन्शन येणार आहे. सो न्यूजला न्यूज सारखं बघा आणि ट्राय टू डू अफर्मेशन्स. मी बऱ्याच साऱ्या स्टुडंट्सना सांगते की घरामध्ये सगळ्यांना अफर्मेशन्स करायला सांगा. अफर्मेशन्स म्हणजे एक वाक्य तुम्ही रिपीटेडली सांगणं तुमच्या माइंडला. तुमचं माइंड तुमच्या बॉडीला क्रिएट पण करू शकतं आणि डिस्ट्रॉय पण करू शकतं.
जर तुमची इम्युनिटी वाढवायची असेल तर जेवढं तुम्ही खाताय तेवढंच तुमच्या माइंडला पण स्ट्रॉंग करणं हे जरुरी आहे. तर अफर्मेशन्स बरेच सारे चॅनल्सवरती आहेत माझ्या. तुम्ही हेल्थ अफर्मेशन्स डेली ऐकू शकता घरामध्ये, की मी खूप स्ट्रॉंग आहे, माझी बॉडी जी आहे ती खूप हेल्दी आहे आणि माझी इम्युनिटी सिस्टीम खूप चांगली आहे. अशा प्रकारची वाक्य जर तुम्ही डेली तुमच्या माइंडला सांगायला लागला तर तुमचं माइंड बऱ्याच काही गोष्टी करू शकतं. तुमचं माइंड खूप पॉवरफुल आहे. जर तुम्हाला इव्हन तुम्ही ऐकले असतील स्टोरीज, पॅरालिसिस झालेली लोक किंवा डॉक्टरांनी नाही सांगितलेलं असतं तरी पण ते हॉस्पिटलमधनं बाहेर येतात, कारण की ते त्यांच्या माइंडला तसं ट्रेन करतात. सो यू कॅन ओव्हरकम एनिथिंग, बट तुम्हाला ह्या गोष्टी करणं जरुरी आहे की अफर्मेशन्स म्हणा, न्यूजला फक्त इन्फॉर्मेशननुसार बघा, ना की त्याला इमोशनली कनेक्ट होऊन बघा. इमोशनली कनेक्ट झालं तर तुम्हाला टेन्शन येणार. बरोबर. तुझा जो काही एक रूल आहे आस्क, बिलीव्ह अँड रिसीव्ह, जे आपल्या सगळ्यांच्याच लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, तर त्याच्याबद्दल सांगशील? ओके, सो हा लॉ ऑफ अट्रॅक्शन बरेच सारे जण म्हणतात काम कसं करतं, तर खूप सिम्पल काम करतं हे. जसं की तुम्ही म्हटलं आस्क, बिलीव्ह अँड रिसीव्ह. तुम्हाला पहिल्यांदा युनिवर्सला सांगणं जरुरी आहे की मला काय हवं आहे. तुम्ही बघा, आपण लहानपणापासून बऱ्याच साऱ्या गोष्टी सांगत असतो युनिवर्सला की मला काय हवं आहे, मला हे हवं आहे. आपण देवाकडे मागतो, तर तुम्ही गॉड म्हणा और युनिवर्स म्हणा, तुमची बिलीव्ह सिस्टीम जी असेल, आपण त्यांच्यावर ट्रस्ट ठेवतो की आपल्याला ते मिळणार आहे आणि मग ते रिसीव्ह होतं. की जसं जुन्या काळी लोक जाऊन मन्नत मागायचे की बाबा साकडं घालायचे देवाला, हे झालं, हे मला हवं आहे आणि हे झालं की मग मी असं असं करेन. तर मग तो ज्यावेळेला ते साकडं घालायचे किंवा ते देवाला म्हणायचे त्यावेळेला ते एक बिलीव्ह ठेवायचे की मी देवाला सांगितलं आणि ही गोष्ट होणार आहे. आणि ती बिलीव्ह सिस्टीम जी असायची, तो जो एक पॉझिटिव्ह फोर्स असायचा, तर तो युनिवर्समध्ये जातो आणि मग त्या गोष्टी तुम्हाला रिसीव्ह होतात. तर हे खूप आधीपासून आहे आणि खूप सिम्पल काम करतं. तुम्हाला पहिल्यांदा मागा, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि मिळवा. फक्त प्रॅक्टिसेस या बिलीव्ह सिस्टीमला क्रिएट करण्यासाठी असतात आणि त्या काम करतात. जसं तिने सांगितलं ना तुम्हाला, तर ते ॲक्च्युलीमध्ये वर्क करतं. तुम्हाला कुठली गोष्ट जर हवी असेल तर त्याच्यावरती पहिल्यांदा तुमचा बिलीव्ह असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आता जसं ती प्रॅक्टिस देते की तुम्हाला मंथली इन्कम किती हवं आहे, तर आपलं धाडसच होत नाही की आपण 2 लाख 3 लाख म्हणू. आपण सुरुवातीला कुठेतरी 10,000 वरच जातो, कारण आपला बिलीव्हच नसतो की हा हे मिळू शकतील. पण तुम्ही जर ही सुरू केलीत प्रॅक्टिस, किंवा जे तिचे जर वर्कशॉप जॉईन केले आणि ती जे काही शिकवते तुम्हाला, ते जर तुम्हाला स्वतःला एक्सपिरियन्स यायला सुरुवात झाला ना, की मग तुम्ही आपोआप लाखामध्येच बोलायला लागाल, कारण ते होतं. ह्याच्यावरती तुमचा बिलीव्ह बसतो, कारण ते ॲक्च्युलीमध्ये असतं. तर अशा ह्याच्या खूप साऱ्या प्रॅक्टिसेस आहेत. आणि मग आता तू कम्प्लिटली तुझं फील्ड चेंज केलंस, म्हणजे सिव्हिल पासून इकडे लोकांना श्रीमंत बनवण्याच्या कामात. तर मग आता तुझं कसं कनेक्शन आहे, म्हणजे तिकडचं पूर्ण तुझं आता हे, कारण तुझं ह्याचं काम मी बघितलेलं आहे की किती डेडिकेशन देऊन तू करतेस, आणि त्याच्यासाठी तुझा पण स्टडी खूप आहे की एक कोर्स लॉन्च करायचा, सो त्याच्यासाठी एन नंबर ऑफ गोष्टी लागतात. तर कसं मॅनेज होत आहे आता सध्या? सो रिसेंटली मी ज्यावेळेला लास्ट जूनमध्ये चालू केलं त्यावेळेला मी स्टील जॉब करत होते. चांगली होती कंपनी, वन ऑफ द MNCs इन इंडिया. बट जून नंतर असं झालं की इव्हेंच्युअली फ्रेंड्सनी विचारायला चालू केलेलं की हे कसं काम करतं, तू आम्हाला शिकव, तू वापरतेस, तू सांगतेस, बऱ्याच साऱ्या गोष्टी तू मॅनिफेस्ट करतेस. आणि त्याच्यानंतर हे चालू झालं आणि मग तो जॉब स्टॉप झाला आणि आय थॉट की ओके, मी जर हेल्प करू शकते लोकांना आणि जर त्याचे बेनिफिट्स होत आहेत तर लेट्स डू दिस. आणि त्यामुळे ते तरी आता स्टॉप आहे आणि वर्कशॉप्समध्येच डेव्हलपमेंट चालू आहेत बऱ्याच साऱ्या गोष्टी. सो मॅनेज तर करायचं म्हटलं तर आय हॅव टू रीड बुक्स डेली. मला बऱ्याच साऱ्या गोष्टी वाचायला लागतात. जर स्टुडंट्सना हेल्प करायची असेल तर नवीन सारे वर्कशॉप्सवरती कामं चालू असतात. सो आय ट्राय टू मॅनेज की दररोज मी रिडिंगला थोडा टाइम देईन, मी स्टुडंट्सना टाइम देऊ शकेन डे टू डे बेसिसवरती. कारण फोन कन्सल्टेशन पण तुझं असतं. हो, त्याच्यासाठी फोन कन्सल्टेशन्स असतात आणि मग ट्राय टू मॅनेज, आय प्लॅन इट अकॉर्डिंगली डेली. बट जॉब तर आता सध्या नाही. मग आता हे तर तुझं डेली रुटीन आणि हे सगळं तर सुरू झालेलं आहे. जसं आपण सगळ्यांना, बऱ्याच जणांना माहिती असेल जे आता नवीन ग्रुपला जॉईन झालेले आहेत, त्यांच्यासाठी मला सांगायचं की सर्वमंगल जेव्हा सुरुवातच होती आमची सर्वमंगलची सुद्धा, तेव्हा आपण भाग्यश्रीचा पहिला कोर्स लॉन्च केला होता, जो एक इंट्रोडक्टरी सेशन होता. आणि त्यामध्ये खूप सुंदर लोकांनी प्रतिसाद दिलेला होता, ऑनलाईन सुद्धा आणि ऑफलाईन सुद्धा. आणि आता वर्षभरात तिला भरपूर सारे मिळालेच असतील स्टुडंट सुद्धा, आणि त्यांनी पण खूप साऱ्या गोष्टी मॅनिफेस्ट केलेल्या आहेत. तर त्या एका वर्कशॉपच्या वेळेस भाग्यश्रीचं वाक्य होतं की मी आजकाल उगाचच खूप खुश असते. आणि हे माझ्या डोक्यात तेव्हा इतकं फिट बसलं होतं की लोक उगाचच कसे खुश असू शकतात, म्हणजे इतके प्रॉब्लेम्स लाईफमध्ये असतात. लाईट गेली तरी प्रॉब्लेम असतो, आज बाई आली नाही तरी प्रॉब्लेम असतो, मग ही कशी खुश राहू शकते.
सो ते वाक्य मी इतकं फिट बसवून घेतलं होतं की नाही हिला जमते तर मला पण जमलं पाहिजे. आणि आज मला इतके सगळे लोक विचारतात की तू एवढं सगळं कसं काय करते. तर म्हणजे त्याचं रिझन वन ऑफ द हे की मी बिलीव्ह ठेवला की हिला जमते ना, म्हणजे ही गोष्ट अस्तित्वात आहे आणि ती होणार आहे. तर तो जो कोर्स आपला झाला होता त्याच्यानंतर सुद्धा भाग्यश्रीचे खूप सारे कोर्स झाले. जसं ती सांगते तर ऑनलाईन म्हणजे तुम्ही जरुरी नाही की तुम्ही सांगलीत असलं पाहिजे किंवा तुम्ही इथूनच ऑफलाईन कोर्स केला पाहिजे. तर त्याचे फेसबुक थ्रू ग्रुप तयार करते ती आणि त्याच्या थ्रू तिचे क्लासेस सुरू असतात. तर आत्ता अपकमिंग क्लासबद्दल माहिती देशील? ओके, सो ॲज अ ॲनिव्हर्सरी म्हणून मी यावेळेला प्रत्येक वर्कशॉपला ऑफर ठेवलेली आहे. 5 तारखेला म्हणजे उद्यापासूनच मनी अट्रॅक्शनचं वर्कशॉप चालू होतं आहे, जे 15 डेजचं आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला मंथली बेसिसवरती तुम्हाला पेमेंट किती हवं आहे लॉंग टर्मसाठी, म्हणजे 1 इयरसाठी किंवा 2 इयर्ससाठी, तुम्ही बिझनेस करत असाल अदरवाईज तुम्ही म्हणजे जॉब करत असाल, डझंट मॅटर, तुम्हाला इन्कम किती हवं आहे त्याच्यावरती तुम्हाला ते डिझायर लिहून त्याच्यावरती पर्टिक्युलरली फक्त मनी अट्रॅक्शनच्या प्रॅक्टिसेस असतात. तर हे वर्कशॉप म्हणजे आत्ता ॲनिव्हर्सरीमुळं जे 999ला असतं ते मी 799ला ठेवून प्लस 500चं फोन कन्सल्टिंग फ्री ठेवलेलं आहे. म्हणजे फोन कन्सल्टिंग हा एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये लोक ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला ते स्वतःच खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या लक्षात येतात की अरे हे ब्लॉकेजेस माझ्या लाईफमध्ये आहेत, वेअर आय एम गेटिंग ब्लॉक. तर त्याच्यामुळे मी यावेळेला ते फोन कन्सल्टिंग पण फ्री देते, जे आता 5 तारखेला चालू होते. आणि त्याचबरोबर 11 पासून 360 डिग्री लाईफ चेंजिंग वर्कशॉप चालू होते, जे 28 डेज चालतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळं करायचं म्हणजे मनी, हॅपीनेस, एव्हरीथिंग तुमचं जे काही असेल. तर ते 28 डेजचं आहे. इट इज नाव ऑन ऑफर लाईक 1200 रुपीजला आहे विथ 2 फोन कन्सल्टिंग फ्री. मीन्स वीकमधनं 7 डेज नंतर त्यांचे फॉलोअप्स घेतले जाणार आहेत. 25ला पण म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये ह्याच रुटीननुसार असतात. 25ला सेल्फ लॉचं वर्कशॉप स्टार्ट होते, जे की 15 डेजचं. इट्स वन ऑफ द वर्कशॉप्स आय ऑलवेज सजेस्ट की लेडीजनी तर म्हणजे सगळ्यांनी केलं पाहिजे, बट बऱ्याच साऱ्या लेडीज त्यांच्या लाईफमध्ये त्याच्या घरामध्येच एवढ्या इन्व्हॉल्व्ह झालेल्या असतात ना की त्या स्वतःकडे लक्ष देत नाही. सो इट्स अ गायडेड मेडिटेशन अँड ऑल. तर ते चालू होते, ते 500 रुपीजला आत्ता मी ॲनिव्हर्सरी म्हणून ठेवलेलं आहे. अच्छा, तर तुम्हाला आता भाग्यश्रींनी सगळ्या ऑफर्स सांगितलेल्या आहेत आणि त्या खूप कमी प्राईजमध्ये ती आत्ता ऑफर करते ॲज द ॲनिव्हर्सरी मंथ. तर तुम्ही याचा नक्की लाभ घ्या आणि तिच्याकडे आल्यानंतर तुमची लाईफ ती म्हणते तशी 360 खरोखर चेंज होणार आहे ह्याच्यावरती बिलीव्ह ठेवा. आणि जर तुम्ही क्लास जॉईन केलात ना तर तुम्हाला जाणवेल की नुसतं त्याच्यामध्ये काहीतरी ॲक्टिव्हिटीजच नसतात, ती खूप साऱ्या फन एलिमेंट्स पण त्याच्यामध्ये घेत असते, खूप साऱ्या गोष्टी करायला लावत असते. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नुसतं ते करायला देते आणि सोडते नाही आहे, त्याचा फॉलोअपसुद्धा ती घेते की हे केलं आहे का, मग काय झालं, मग कसं वाटलं, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तिच्याकडनं विचारल्या जातात. आणि जसं तिने सांगितलं की फोन कन्सल्टिंगसुद्धा इम्पॉर्टंट असतं आणि तेही आता फ्री बऱ्याच कोर्समध्ये ती देते. तर तुम्ही नक्की सगळ्यांनी ह्याचा लाभ घ्या आणि लोकांना एक छान कुठली तरी एक फन प्रॅक्टिस आता सांगून दिला म्हणजे ज्यांना ती करायला पण मजा येईल. सो मी एक रिलेशनशिपची प्रॅक्टिस सांगते, कारण की आपण सगळेजण घरात आहोत आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा आपल्याला असं होतं की युजली सगळेजण स्वतःच्या ह्याच्यात बिझी असतात आणि मग आत्ता सगळेजण एकत्र आल्यावर अरे हे असंच आहे तसंच आहे, इरिटेशन बरंच होतं. सो जर तुम्हाला तुमचे रिलेशन्स इम्प्रूव्ह करायचे असेल तर एक मॅजिकल प्रॅक्टिस मी सांगणार आहे. ज्या पण पर्सन बरोबर तुम्हाला तुमचं रिलेशन इम्प्रूव्ह करायचं आहे ना, त्याला पहिल्यांदा तुम्ही पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स देणं खूप जरुरी आहे. तुम्ही जर 24 तास त्याच्याबद्दल निगेटिव्ह विचार केला तर डेफिनेटली तो तुमच्यावर कधीच व्यवस्थित वागणार नाही आहे. सो ट्राय टू बी पॉझिटिव्ह. तुम्ही काय करू शकता, 21 डेज ही प्रॅक्टिस करून बघा और 1 मंथ बघा. 5 सेंटेन्स त्या पर्सन बाबतीत लिहित जावा की मी खूप खुश आहे आणि आभारी आहे या पर्सनची, या पर्सनमुळं मला हे शिकायला मिळालं. फॉर एक्झाम्पल, जर मला नेहाबरोबर माझं रिलेशन अजून छान इम्प्रूव्ह करायचं तर हाऊ विल राईट. तर मी खूप खुश आहे आणि आभारी आहे नेहाची, जिच्यामुळं मी सांगलीमध्ये बऱ्याच साऱ्या लोकांपर्यंत पोहोचू शकले, धन्यवाद. सो ही माझी एक ग्रॅटिट्यूड आहे नेहाबद्दलची. तर ती तशा प्रकारे मी असे बरेच सारे वाक्य तिच्यासाठी लिहू शकते. तर प्रत्येकजण ज्याला इम्प्रूव्ह करायची आहे त्याची रिलेशनशिप कोणाबद्दल, त्याच्या नावासकट त्याचं जे पण तुम्हाला चांगले पॉईंट्स वाटतात, मी असं नाही म्हणते निगेटिव्ह पॉईंट्समधनं चांगले पॉईंट्स काढा. बरेच प्रत्येकाकडे चांगले पॉईंट्स असतात. नेचर चांगलं असतं, चांगलं कुक करत असतात, काही काही जण चांगले अंडरस्टँडिंग असतात, सपोर्टिंग असतात, चांगले म्हणजे त्यांच्या स्किल्सवरती पण तुम्ही लिहू शकता, जसं की ते चांगले ड्रायव्हिंग करतात और गाणं म्हणतात. तर अशा प्रकारे कुठल्याही ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा त्यांच्या नेचरबद्दल, त्यांच्या लुक्सबद्दल
ॲटलिस्ट 5 वाक्य दररोज चांगली लिहित चला आणि बघा तुम्ही की तुमचे रिलेशन्स जे आहेत त्या पर्सन बाबतीत इम्प्रूव्ह होतील. तो पर्सन चेंज नाही होणार आहे, तो माइट बी दुसऱ्याबरोबर तसाच असेल, बट तुमच्याबरोबर तो डेफिनेटली चांगला असेल, कारण की तुम्ही त्यांना पॉझिटिव्ह व्हायब्रेशन देताय, तुमच्या बाबतीतले व्हायब्रेशन्स त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि मग रिलेशन्स इम्प्रूव्ह व्हायला लागतात. सो ही मॅजिकल प्रॅक्टिस तुम्ही डेफिनेटली करून बघा की जे तुमचे रिलेशन्स इम्प्रूव्ह करायला हेल्प करेल. ओके, सो ही खूप छान प्रॅक्टिस आहे आणि तुम्ही नक्की करा सगळेजण, आणि जे काही रिझल्ट येतात ते भाग्यश्री बरोबर नक्की शेअर करा. Yeah, sure. सो अजून एक मला प्रश्न विचारायचा की आता जसं तू म्हटलीस की दुसऱ्याला पॉझिटिव्ह एनर्जी द्या आणि मग ते चेंज होतं, पण काही वेळा असं असतं ना की आपण एखाद्या व्यक्तीला माफच नाही करू शकत आणि ते ग्रजेस आपण आयुष्यभर म्हणजे वर जाताना पण घेऊन जातो. तर त्या तुझ्या एका वर्कशॉपमध्ये तू ह्याच्यावरती पण बोललेली होतीस, तर ते काय आहे, म्हणजे त्याच्यावरती कसं डील करायचं आपण? म्हणजे असतं एखाद्याचं ना की माझ्याशी यांनी असं केलंय त्यामुळे मी नाही माफ करू शकत. सी, फॉरगिव्हनेस, एखाद्याला माफ करणं हे खूप जरुरी आहे. फॉरगिव्हनेसमध्ये लोक म्हणतात की मग माफ कसं करायचं, एवढं सगळं केलं. सी, त्या पर्सननं जे तुमच्याबरोबर केलं ते जर तुम्ही आयुष्यभर घेऊन बसला तर तुम्ही स्वतःबद्दल निगेटिव्ह व्हायब्रेशन्स क्रिएट करणार आहे आणि ते निगेटिव्ह व्हायब्रेशन्स तुमच्या हेल्थला अफेक्ट होणार आहे. तुमची हेल्थ जी असते ती या निगेटिव्ह व्हायब्रेशन्समुळंच आणि ह्या हर्टमुळंच ॲक्च्युली बिघडते. आय वॉन्ट टू शेअर की बऱ्याचदा लोकांना हार्ट प्रॉब्लेम्स होतात ज्यावेळेला ते त्यांची लाईफ हॅपीली जगणं सोडून देतात. म्हणजे इव्हन फॉर बाबा डायबिटीज असेल तर तेच रिझन्स असतात. तर तुम्हाला पहिल्यांदा माफ करणं जरुरी आहे स्वतःसाठी, त्या पर्सनसाठी नाही. त्याला माफ करणं म्हणजे की त्यानं जी गोष्ट केली ना, इट्स ओके, ती सोडून द्या, ती झालेली आहे, ती वेळ निघून गेलेली आहे. आणि बऱ्याचदा प्रत्येक पर्सन वाईट नसतो, तो तुमच्याबरोबर तसा वागला असेल किंवा ती वेळ तशी असेल आणि तो तसा रिॲक्ट केला असेल, कारण की त्याचे पास्ट एक्सपिरियन्स तसे असतील. माईट बी असं असू शकतं की त्याला पास्टमध्ये असा काहीतरी एक्सपिरियन्स आला असेल, त्याची बिलीफ सिस्टीम तशी असेल, त्यामुळे त्यानं तुमच्याबरोबर असं वागलेलं आहे. सो त्या पर्सनला म्हणजे एक ठीक आहे, एक पर्सन आहे, तो स्वतः खूप हर्ट आहे ज्याच्यामुळे तो आपल्याबरोबर असं वागलाय. त्याच्या मनामध्ये कुठं ना कुठं तरी तो हर्ट पण आहे की त्यानं तो परत वाचवण्यासाठी त्यानं तो रिस्पॉन्ड केलेला आहे. ह्या गोष्टीला जर तुम्ही असं बघितलं ना तर त्याला माफ करणं सोपं होऊन जाईल. आणि माफ केल्यावर डझंट मॅटर की तुम्ही त्या पर्सन बरोबर परत जाऊन बोला, अगदी म्हणजे फ्रेंडशिप करा, ह्याची जरूरत नाही आहे. पण ज्या वेळेला तुम्ही त्या पर्सनचा विचार करताय किंवा तुम्ही त्याच्याकडे बघताय तर तो जो एक आतला राग आहे किंवा तो आतली जी एक हर्टवाली फिलिंग आहे ती नसली पाहिजे. ह्याला फॉरगिव्हनेस म्हणतात. असं नाही आहे की फॉरगिव्ह करणं म्हणजे परत जाऊन गळ्यात गळे घालणं, बट लेट गो करून देणं त्या गोष्टी. आणि तुम्ही त्याचा विचारच एकतर करू नका आणि करत असाल तर तो पॉझिटिव्ह वेनी करा, कारण त्याचा तुम्हालाच त्रास होणार आहे परत, असंच म्हणायचं तुला. हो, आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या वेळेला तुमच्या लाईफमध्ये होऊन जातात त्या निगेटिव्ह घेण्यापेक्षा कधीतरी थोड्याशा त्या तुम्हाला प्रिपेअर करतात कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीसाठी. सो टेक इट ॲज अ स्पिरिट की ओके, हे झालंय आणि मी ओव्हरकम करणार आहे आणि ठीक आहे, इट्स अ लेसन फॉर मी. नेक्स्ट टाइम ज्यावेळेला असं काही होईल आय विल मेक शुअर की ह्या मिस्टेक्स मी परत करू. सो हे लेसन्स असतात आपल्यासाठी. त्याला जर तुम्ही फक्त हर्टच्या साईडनं बघत राहिला तर यू विल नेवर ग्रो इन युअर लाईफ. कधीच तुम्ही पुढं नाही जाऊ शकणार आणि बेटर पर्सन नाही बनू शकणार. मला अजून एक एक्सपिरियन्स इकडे शेअर करायचा की माझा एक फ्रेंड आहे, तर त्याचं असं होतं की म्हणजे माझ्याकडे कस्टमरच नाही आहे, वॉकिनच नाही आहे आणि रोज एक निगेटिव्ह, म्हणजे मला असं फील व्हायचं की ती निगेटिव्हिटी घेऊन कुठेतरी बसतात की आज तर होणार आहे की नाही, होते की नाही. मग जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली ना तेव्हा आय शेअर्ड की नाही, आपण रोज जेव्हा दुकानात जातोय, जसं आपण देवाची पूजा करतो आणि मग आपल्याला कुठेतरी छान वाटतं, तसंच आपण जर हे पण मनात ठेवलं की आज माझा छान बिझनेस होणार आहे किंवा आज भरपूर वॉकिंग होणार आहे किंवा झालंय, आज माझ्याकडे एवढा सेल झालाय, आणि हे जेव्हा मी शेअर केलं आणि जेव्हा मी तुझं रेकमेंडेशन दिलं आणि त्यांनी पण तुझे कोर्सेस केले आणि टचवूड आज लॉकडाऊन असू देत किंवा काही, मला हे सांगायला खूप आनंद होतोय की सर्व मंगलचे जे काही मेंबर्स आहेत ना सगळ्यांनी लॉकडाऊनमध्ये बिझनेस केलेला आहे. एकही जण असं नाही की जो घरी हातावर हात ठेवून रिकामा बसलाय आणि जो असा डिप्रेशनमध्ये किंवा निगेटिव्हिटीमध्ये. मी त्यांना एवढे सगळे टास्क देते आणि एवढ्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो की सगळे, मला वाटतं सगळ्यांनी तुझ्याकडे केला असेल क्लास आत्तापर्यंत, तर याचा इतका छान उपयोग होतो. म्हणजे जे निगेटिव्ह पर्सन होते ना ते आता खूप चेंज झालेले आहेत आणि त्याचा त्यांनाच उपयोग होतो, म्हणजे तिला किंवा मला याचा काहीच उपयोग होत नाही, बट ते त्यांची सायकल चेंज झालेली आहे. सो तुम्हाला हा कोर्स खूप खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने देणार आहे, खूप साऱ्या गोष्टी देणार आहे आणि ते तुम्ही नक्की करा. जसं आता तिने बऱ्याच साऱ्या गोष्टी आता तुमच्याशी शेअर केल्या की रिलेशनशिपबद्दल असेल, फॉरगिव्हनेसबद्दल असेल, तुम्हाला मनीबद्दल असेल, जे काही असेल ना ते तुम्ही नक्की अचीव्ह करू शकता.
सो आता मला ॲक्च्युली इथे एक पॉईंट सांगायचा आहे की इव्हन इन लॉकडाऊन म्हणजे बऱ्याचशा स्टुडंट्सनी ज्यांचा काही बिझनेस नव्हता त्यांनी बिझनेस चालू केला आणि ज्यांचा बिझनेस होता त्यांनी अदर एक इन्कम ऑफ सोर्स क्रिएट केला. मीन्स इट्स ऑल अबाउट युअर एनर्जी. की सरप्रायझिंग आहे की लोकांसाठी की लॉकडाऊनमध्ये लोकांनी एक बिझनेस असताना पण दुसरा चालू करणं, कारण की एकच सध्या लोकांना असं झालेलं की कसं हे करायचं. बट डेफिनेटली त्यांनी त्यांचे व्हायब्रेशन्सवरती काम करून मला खूप खुश म्हणजे ॲक्च्युली शेअर करायला खूप हॅपी वाटतं की खरोखर त्यांनी स्वतःच्या व्हायब्रेशन्सवरती काम करून त्यांनी अजून एक सोर्स पण क्रिएट केला आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टी मिळू शकता. आणि पैसा कमवणं खूप ॲक्च्युली अट्रॅक्ट करणं खूप इझी आहे. हे बरेच जण तुला विचारत असतील ना की द सिक्रेट्सच्या ह्याच्यात आहे. मग ते म्हणजे पहिले जे लोक आहेत, जसं तू नेहमी एक्झाम्पल देत असतेस, तर ते जुने लोक जे राजे असतील किंवा जे लोक खूप श्रीमंत आहेत, तर ते काय त्यांची काय स्ट्रॅटेजी असायची की ते काय करायचे? तुम्हाला ॲक्च्युली एक म्हणजे एक्झाम्पल सांगते की बऱ्याच साऱ्या जण हे म्हणजे त्यांना माहिती पण नव्हतं की ते हे वापरतात. आपण स्वप्न बघतो राईट. म्हणजे जशी आपण लहान होतो त्यावेळेला आपण खूप स्वप्न बघायचो. जर तुम्ही या गोष्टीला बघा, थोडं रिलेट करा. आपण झोपताना और अदरवाईज असंच आपल्या डोळ्यात नेहमी स्वप्न चालू असायचे की मला सायकल घ्यायची, मला हा ड्रेस घ्यायचा किंवा मला हे हवं आहे. आणि प्रत्येक वेळेला लहानपणी ती पूर्ण झालेली आहे. डझंट मॅटर ती कशी पूर्ण झाली किंवा काय, त्याच्या पाठीमागचं नाही. कोणी तुम्हाला दिली, ऑब्व्हियसली आपण तर वी डोंट अर्न इट वेन आपण लहान आहे, तर त्यावेळेला ती आपल्याकडे आली. तर बरेच सारे लोक आहेत ना, ज्यावेळेला आधी हे म्हणजे आधीपासून आहे, तर लोक हे वापरायचे म्हणजे ते ड्रीम करायचे. त्यांना माहिती पण नव्हतं की हे ते वापरत आहेत वगैरे. हे ज्या वेळेला लोकांचे इंटरव्ह्यूज घेतले गेले किंवा त्यांच्याशी तुमची सक्सेस कशी तुम्हाला मिळाली, तुम्ही काय विचार करायचा, आणि ज्या वेळेला बऱ्याच साऱ्या लोकांशी कनेक्ट करून पूर्वी लोकांनी म्हणजे शोधून काढलं ना की अरे हे व्हिज्युअलाइज करतात, हे म्हणजे विचार करतात, त्या गोष्टींची स्वप्न त्यांच्या डोळ्यासमोर आणतात आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणजे जसं की आपल्यातलं एक्झाम्पल म्हटलं तर शिवाजी महाराजांचं, त्यांनी हे ड्रीमच केलेलं होतं की त्यांना हे सगळं जिंकायचं, स्वराज्य स्वराज्य पाहिजे. सो त्यांनी हे सगळं ड्रीम केलं. त्यांच्या ही डोंट नो की कसं अचीव्ह होणार आहे. आणि मेन पार्ट हाच आहे की स्वप्न तुम्हाला कशी अचीव्ह होणार हे बघण्याची जरूरत नाहीये, बट पहिले स्वप्न बघा. तर हे डिस्कवर कसं झालं की लोकांना बऱ्याच साऱ्या जणांकडे तुम्ही कसं सक्सेसफुल झाला, तुमच्याकडे काहीच नव्हतं आणि तुम्ही कसं कमवलं. मग त्यावेळेला बऱ्याच सारे जण उत्तर द्यायला लागले की हां मी व्हिज्युअलाइज करायचो किंवा म्हणजे मला झोपताना मी विचार करायचो की मला हे हवं आहे वगैरे. आणि मग हे डिस्कवर झालेलं आहे. आणि ते द सिक्रेटमध्ये रोंडा बॅरन यांनी बऱ्याच साऱ्या जणांचा इंटरव्ह्यू घेऊन म्हणजे जे कोचेस आहेत ते ज्या वेळेला बरेच सारे बुक्स आलेले आहेत. असं नाही की द सिक्रेटच्या आधी बुक नव्हतं, द सिक्रेटच्या आधी पण बरेच सारे बुक होतं. जसं की मी थिंक अँड ग्रो रिच नेहमी सांगते, वन ऑफ द बेस्ट बुक यू शुड रीड. बुक एवढी अमेझिंग आहे की ती तुम्हाला खूप सारा पैसा कमवून देऊ शकते. तर त्याच्यामध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, फक्त द सिक्रेटमध्ये कंबाईन केलेले. सो हे डिस्कवर झालेलं आणि काहीच लोकांना माहिती होतं. आपल्या इंडियामध्ये युजली माहिती नव्हतं, बट द सिक्रेट नंतर फेमस झालं. सो हे कलेक्ट झाले लोकांचे इंटरव्ह्यू घेऊन वगैरे की कसे सक्सेसफुल झाले, त्यांनी काय विचार केला, काय काय स्ट्रॅटेजी म्हणजे कशा वापरल्या, त्यांनी काय स्टेप बाय स्टेप केलं, आणि मग इट गेट कंबाईन. सो तू तुझ्या लाईफमध्ये काय करतेस? आजची कुठली गोष्ट करायची असेल तर याच सगळ्या गोष्टींचा उपयोग करतेस? हो, मी डे टू डे बेसिसवरती माझ्या बऱ्याच साऱ्या प्रॅक्टिसेस चालू असतात. ज्या स्टुडंट्सना मी रेग्युलरली प्रॅक्टिसेस करायला सांगितलेले असतात. फॉर एक्झाम्पल मेडिटेशन असू देत, आय ऑलवेज से ग्रॅटिट्यूड करा. तुम्ही डेली ग्रॅटिट्यूड करणं हे जरुरी आहे. तर ग्रॅटिट्यूड सिम्पल प्रॅक्टिसेस असतात आणि त्या मी रेग्युलरली करत असते. आणि डे माझा चालू होतो या प्रॅक्टिसेसनी आणि संपतो पण प्रॅक्टिसेसनीच. सो रेग्युलर बेसिसवरती व्हिज्युअलायझेशन, ग्रॅटिट्यूड, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टींना, बऱ्याच साऱ्या गोष्टींना थँक्यू म्हणणं. तर ह्या प्रॅक्टिसेस मी नेहमी चालू ठेवते आणि नवीन नवीन प्रॅक्टिसेस पण एक्सपेरिमेंट करत असते. सो इफ आय गेट रिझल्ट देन मी स्टुडंटना पण सांगू शकेन की हो तुम्ही करा, तुम्हाला रिझल्ट येतो. आणि मग निगेटिव्हिटी म्हणजे अशा सगळ्या गोष्टी चालू असतात आजूबाजूला, मग कधीतरी असं वाटतं ना निगेटिव्ह होतं, खूप म्हणजे कंटाळा येतो, काहीच करायचं नाही, अशा वेळेस तुझं काय असतं की तू काय करतेस अशा वेळी? मी अशा वेळेला काहीच करत नाही की सी प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी होत असतं, बट तुम्ही पॉझिटिव्ह राहणं म्हणजे सराउंडिंगला काही जरी असलं तरी तुम्ही शांत राहणं हे असतं. सो युजली अशा वेळेला मी काही ना काहीतरी माझे मूड शिफ्टर्स करत असते की मला काय आवडतं, मला काहीच नाही करायचं नाही एखाद्या दिवशी, तर ठीक आहे आय विल डू की मी फुल टाईम माझी आवडती सिरीज बघेन.
तर मी फुल टाइम स्वतःला देईन. अदरवाईज मी वॉकला जाईन. आय लव्ह टू गो की एकटं वॉकला जाणं. मग त्यावेळेला मी मोबाईल पण म्हणजे कॅरी केला तरी तो ठीक आहे म्हणजे सायलेंटला असतो. सो अशा गोष्टी करते की जे मला स्वतःला काम डाऊन करेल. अदरवाईज आय डू की मेडिटेशन बराच वेळ करणं. ट्राय टू डू, जर तुमच्या लाईफमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी अप्स अँड डाऊन चालू असतील तर सकाळी आणि रात्री झोपायच्या आधी मेडिटेशन करा की ज्याच्यामुळं तुम्हाला खूप शांत वाटतं. सो ह्या सगळ्या बऱ्याच साऱ्या गोष्टी मी करत असते की जे मला त्यावेळेला छान वाटेल करायला. गुड. तर तुम्हाला आजच्या या लाईव्ह मधून एन नंबर ऑफ गोष्टी मिळालेल्या असतील की तुम्ही काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, आणि तुम्हाला कुठलीही गोष्ट आयुष्यात तुमच्या हवी असेल तर ती तुम्ही नक्की मिळवू शकता. जेव्हा जानेवारीमध्ये वगैरे वर्कशॉप झाला होता आणि त्यावेळेस फर्स्ट टाइम मी अशा डिझायर लिहिल्या होत्या. म्हणजे ती जसं म्हणते तसं आपण इमॅजिन करत असतो की मला हे हवंय, ते हवंय, ते हवंय, पण ते हवंय आणि मग ते सोडून दिलेलं असतं. असं त्याच्यावरती काहीच आपण अभ्यास वगैरे करत नसतो. तर पहिल्यांदा मी जानेवारीमध्ये जेव्हा लिहिले होते की मला हे हवंय किंवा ही माझी डिझायर आहे, आणि त्याच्यानंतर लिटरली मी तिला सगळ्यात पहिल्यांदा शेअर केलं होतं, जो आपला सर्वमंगलचा एक्सपो झाला होता मार्चमध्ये. आणि त्यावेळेस तिने आम्हाला फर्स्ट टाइम सांगितलं होतं व्हिज्युअलायझेशन कसं करतात, काय करतात, आणि त्यावेळेस मी ते पूर्ण व्हिज्युअलाइज केलं होतं की असं असं मी एक्झिबिशन घेते आणि ते पूर्ण फुल सक्सेसफुल आहे, सगळीकडे गर्दी आहे, ब्लॉक केलेत रस्ते आणि खूप मोठ्या प्रमाणात झालं आहे. तर ते वन ऑफ द बेस्ट आणि मेमरेबल एक्झिबिशन होतं. आणि आज सांगलीमध्ये ह्या पिरियडमध्ये कुठलंच झालेलं नाही आहे, एवढं भारी आणि दणक्यात ते झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर त्याही महिन्यात मी सगळ्या माझ्या डिझायर्स कम्प्लीट केल्या होत्या. म्हणजे मला तेव्हा कळत नव्हतं की किती मोठ्या लिहाव्यात, पण ज्या काही मी लिहिलेल्या होत्या त्या मी कम्प्लीट केल्या. आणि त्याच्यानंतर मी बिलीव्ह करायला लागले स्वतःवरती पण आणि घडणाऱ्या गोष्टींवरती पण. आणि मला खूप छान आणि खूप प्राऊड फील होते हे सांगायला की त्याच्यानंतर मी जे पण विश केली आहे ना ती कम्प्लीट झाले. मग ते फोन घेण्याची असू देत किंवा मी माझे डाय हार्ड विश होती की सर्वमंगलचं नाव प्रत्येक ठिकाणी झालं पाहिजे आणि सगळ्यांना त्याच्याबरोबर कोलॅबरेशन सर्वमंगलबरोबर करायचं असू देत. आणि तुम्ही बघतच असाल आता ते ड्रीम माझं खूप छान मॅनिफेस्ट झालंय, होतंय. आणि आपले बरेच लोक आहेत ज्यांना करायचं असतं काम सर्वमंगलबरोबर, रोजचे PRs असतात माझ्याकडे. आणि हे सगळं मी नक्कीच, मला ह्याचं श्रेय नक्कीच लॉ ऑफ अट्रॅक्शनला द्यायला खूप आवडेल की मी ह्याच्यामुळे हे करू शकली. म्हणजे असं भरकटलेल्या ह्याच्यात कुठेतरी एक वे मिळतो म्हणतात ना, की तसं झालेलं आहे माझ्या लाईफमध्ये. आणि जे बरेच जण मला विचारत असतात की हे तू कसं करू शकतेस, त्याचा रिझन आज मी तुम्हाला दिलेलं आहे. आणि विथ भाग्यश्री की तिच्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे की कसं करायचं, काय करायचं. खूप क्वेश्चन्स होते किंवा जसं ती म्हणाली की बिलीव्हच नाही केला तर होतच नाही. तर अशी आयुष्यात येतात खूप काही क्षण की सगळं हिरावून गेले, आता काही शिल्लक नाही आहे आणि आता रिकाम आहे. हां, तर तिथे आपल्याला एक्झॅक्टली कळतं की आपल्यात काय पोटेन्शियल आहे आणि आपण खरंच काय करू शकतो. तर ते मागच्या वर्षी माझ्या आयुष्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतर जे घडलंय ते सगळं लाईक वंडरफुल आहे. कुठेही काही कशाचाही रिग्रेट नाही आहे आणि खूप छान लाईफ चालू आहे आता. सो याच्यासाठी भाग्यश्रीला खूप खूप थँक्यू. ओके, सो हा व्हिडिओ सेव्ह असणार आहे अनाउन्समेंट सेक्शनमध्ये. बरेच जण येऊन जाऊन बघतायत. सो आज कालचा ॲक्च्युली लाईव्ह आपला डिसायडेड होता, पण पावसामुळे आणि रेंजच्या इश्यूमुळे आपण नाही आलेलो, त्यामुळे आम्ही आज बिनकळवता आलेलो आहोत लाईव्ह. तर नो वरीज, तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता वर्ल्ड ऑफ नेहा या चॅनलवरती. तुझ्या चॅनलचं पण यूट्यूबचं नाव सांग. एक्सपिरियन्स आहे माझी. ओके, सो दोन्ही चॅनलवरती तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळणार आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, शेअर करा, जेणेकरून तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीजना सुद्धा हिच्या सगळ्या आयडियाजचा आणि सगळ्या गोष्टींचा उपयोग होईल. आणि उद्यापासून सुरू होत आहेत तिचे क्लासेस. तो ज्यांना कोणाला जॉईन करायचं असेल, तुमच्या ज्या गोष्टींसाठी तुम्हाला करायचं त्याच्यासाठी तुम्हाला ती व्यवस्थित गाईड करेल की तुम्ही सगळेच केले पाहिजे असं नाही आहे. तुम्हाला जे गरज आहे ते तुम्ही आधी करा आणि मग हळूहळू एक वन बाय वन केले तरीही चालणार आहे. सो तुमच्या सगळ्या फ्रेंड्स फॅमिलीजपर्यंत ह्या गोष्टी पोचवा, व्हिडिओ शेअर करा. आणि थँक्स फॉर वॉचिंग. जे काही कमेंट्स आलेले आहेत त्यांना नंतर मी आणि भाग्यश्री नक्की आन्सर करू. ओके, सो थँक्यू सो मच भाग्यश्री की तुझा वेळ दिलास आणि एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या व्ह्युअर्स बरोबर शेअर केल्यास. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर क्लासेस अँड युअर फ्युचर. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग. ओके, चलो भेटूया पुढच्या लाईव्हमध्ये. नेक्स्ट लाईव्ह लवकरच येतोय सर्वमंगलच्या अजून एका छान व्यक्तिमत्वाला घेऊन. आणि आफ्टर नेक्स्ट वीक, म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये आपण हे करतोय लाईव्ह. सो तेव्हाही तुम्हाला आधी कळवलं असेल, त्यावेळेस नक्की जॉईन करा. थँक्यू.